नमस्कार. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन दिलं होतं. तर आपण हा दुसरा व्हिडिओ बनत आहे. त्यामध्ये आपण 5वी ते 10वी पर्यंतचा पोर्शन घेणार होतो. तर आपण आज 5वीचा मॅथचा पहिला धडा घेत आहोत. धड्याचं नाव आहे रोमन नंबर्स. 1 किंवा नियम क्रमांक 1. 1 किंवा x सलग 2 किंवा लिहिली तर त्यांची बेरीज करून तो अंक तयार होतो. आता तो एक अंक त्याची बेरीज करून म्हणजे कसं i प्लस i इज इक्वल टू 2. आपल्याला जर 20 लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार x प्लस एक्स किंवा 10 प्लस 10 इज इक्वल टू 20. हा झाला पहिला नियम. नियम क्रमांक 2. आय आणि आय किंवा एक्स ही चिन्हे जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतात. ते व्ही आपल्याला डबल वेळा लिहिता येत नाही. याचा अर्थ असा होतो की आपण एक्स आणि आय हे जास्तीत जास्त 3 वेळा वापरू शकतो. नियम क्रमांक 3. आय आणि व्ही हे चिन्ह जर मोठ्या संख्येच्या उजवीकडे असेल तर त्याची किंमत मोठी मोठी होते. जर आपली एक्स हा व्ही हा मोठ्या संख्येच्या पुढे असेल तर व्हीच्या पुढे जर कोणची संख्या आली तर त्याची किंमत वाढते. आता व्हीच्या समोर आय आला तर किती झाला? व्ही म्हणजे 5. 5 प्लस आय म्हणजे आय म्हणजे 1 म्हणजे किती उत्तर आलं? 6. इथं एक्स प्लस आय व्ही उत्तर किती आलं? 11. इथं एक्स व्ही डबल डबल आय उत्तर किती आलं? 7. नियम क्रमांक 4. आय हे जर चिन्ह व्ही किंवा 1च्या डावीकडे लिहिले तर व्हीची आणि 1ची किंमत कमी होते. आता पाठीमागच्या नियमामध्ये काय होतं? जर पुढे लिहिली आपण किंमत लिहिली असती तर ती किंमत वाढते. पण आपण उजवीकडच्या डाव्या साईडला लिहिलं तर त्याची किंमत कमी होते. आता आय प्लस व्ही असं लिहिलं आहे तर 5 मधून 1 गेलं उत्तर येतं 4 आणि एक्स आय एक्स जर असं असेल तर 10 मधून 1 गेलं उत्तर येतं 9.